आज 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणजेच नॅशनल हँडलूम डे याचे औचित्य साधून आपल्या अमरावती येथे अमरावती MIDC मध्ये असलेलं हे जे कुटीर नावाचं जे ब्रँड आहे जे की सर्व महिलांनी एकत्र येऊन इथे बनवलेलं आहे आणि या ब्रँडची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे की इथे खादीचे प्रोडक्ट बनवले जातात व हे खादीचे प्रोडक्टसुद्धा एक सोलार चरख्याच्या माध्यमाने बनवले जातात आणि असा सोलार चरख्याचा वापर करून खादीचे प्रोडक्ट बनवणारं हे संपूर्ण भारतामधलं असं एकमेव असं ठिकाण आहे। तर मी सर्व अमरावतीकरांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आपणही हे अमरावती MIDC मध्ये असलेलं हे कुटीर नावाचं जे ब्रँड आहे याला इथे आपण भेट द्यावी। इथे आपण पाहू शकता की खूप चांगल्या पद्धतीचे उत्पादनं या ठिकाणी बनवलेले आहेत, मग ते लहान मुलांपासून ते महिलांपर्यंत, त्यानंतर जे जेंट्स आहेत त्यांच्यासाठी पण अनेक रेंजेस या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि सर्व हे जे खादीचे प्रोडक्ट्स आहेत अतिशय वेगवेगळ्या चांगल्या कलर्सचे आणि चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट इथे उपलब्ध आहेत। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी खादीचं महत्त्व हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, ग्रामोद्योगाचं महत्त्व महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे आणि या क्लस्टरमध्ये जे काही आपल्या इथं खादी प्रोडक्ट निर्माण होतात हे धारणीमध्ये आपल्या जे महिला आहेत त्यांच्यामार्फतही इथे विव्हिंगचं काम केले जाते आणि त्याच्यामध्ये विव्हिंगनंतर जे काही आपल्यामध्ये जे प्रोडक्ट बनत आहेत ते इथे विक्रीला इथे आणले जातात। त्यामुळे आपण समजू शकता की जे आपण इथे प्रोडक्ट विकत घ्याल त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट जो आहे हे आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आणि त्यातल्या त्या धारणीमध्ये जे महिला आहेत त्यांच्या रोजगारासाठी होणार आहे। त्यामुळे मी सर्व अमरावतीकरांना त्या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आपण या केंद्राला या ठिकाणी भेट द्यावी व आपल्या आवडीचे जे खादीचे प्रोडक्ट्स आहेत ते आपण ट्राय करावे व आपल्या दैनंदिन आयुष्यात ते वापरून हे जे खादी प्रोडक्ट्स बनवण्यामागे जे महिलांची मेहनत आहे आणि त्यांना जे रोजगार निर्माण करून देण्याची जी KVIC आणि सोबतच हे जे कस्तुरबा खादी क्लस्टर व ग्रीन फॅब्स यांचा जो प्रयत्न आहे याला आपण सर्वांच्या मदतीने यश येईल असंच मला या ठिकाणी वाटते। सर्वांना या आजच्या राष्ट्रीय हातमाग दिवसाच्याच म्हणजे नॅशनल हँडलूम डेच्या मी अनेक शुभेच्छा देतो। धन्यवाद।